नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुलतान इनामदार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये, ज्यामध्ये आपण आज कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स या विषयावरती चर्चा करणार आहोत. ज्याचा कोड आहे 133 आणि त्यात प्रामुख्याने आपण जो ब्लॉक आज पाहणार आहोत तो म्हणजे ब्लॉक नंबर 5. पाचवा जो ब्लॉक आहे त्यावरती आपण चर्चा करणार आहोत, की ज्याचं नाव आहे स्टेट इन कंटेम्पररी पर्स्पेक्टिव्स. याचा आपण हा तिसरा भाग पाहतोय आणि त्यातलं जे युनिट नंबर 12 आहे, म्हणजे एका बाजूला ग्लोबलायझेशन आणि स्टेट, याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर आता सुरुवातीला जेव्हा आपण हे कंटेम्पररी पर्स्पेक्टिव्स पाहतोय, जे समकालीन परिप्रेक्ष्य आहेत, प्रामुख्याने राज्याच्या हिताची किंवा राज्याशी निगडीत जे परिप्रेक्ष्य आहेत किंवा पर्स्पेक्टिव्स आहेत, त्याचा आपण आढावा इथे आज घेणार आहोत. आतापर्यंत आपण जवळपास 2 भाग याचे पाहिलेले आहेत आणि तिसरा भाग आपण आता आज पाहतो, की ज्यामध्ये आपण एका अर्थाने कोणकोणते परिप्रेक्ष्य राहिलेले आहेत किंवा कोणकोणते दृष्टिकोन राहिलेले आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर आजच्या या प्रेझेंटेशनचा जो मुख्य मुद्दा असेल तो म्हणजे जागतिकीकरण आणि राज्य या 2 गोष्टींशी निगडीत आहे. एका बाजूला जागतिकीकरण आहे आणि दुसऱ्या बाजूला राज्य आहे, आणि या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कशा प्रकारे निगडीत आहेत किंवा हे एकमेकांशी कशा प्रकारे जवळीक साधून असतात किंवा ह्यांचा एकमेकांवरती कशा प्रकारचा प्रभाव असतो, जागतिकीकरणाचा राज्यावरती प्रभाव पडतो का किंवा राज्याचा जागतिकीकरणाच्या प्रक्रियेवरती प्रभाव पडतो का, या सर्व गोष्टींची जी चर्चा आहे ती आज आपण आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये करणार आहोत. तर सर्वप्रथम जेव्हा आपण जागतिकीकरणाबद्दल बोलतो किंवा भाष्य करतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जेव्हा जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली ती म्हणजे जवळपास जेव्हा युरोपियन्स जे होते, पाश्चिमात्य राष्ट्रातील लोक जेव्हा भारताच्या शोधासाठी किंवा आशिया खंडामधून साऊथ एशिया हा जो भाग आहे किंवा एकंदरीतच पूर्ण आशियाचा जो भाग आहे त्याचा शोध घेण्यासाठी काही युरोपियन्स इकडे पूर्वेकडे निघालेले होते, आणि त्यामध्ये त्यांना असं निदर्शनास आलं की पूर्वेकडे भारत नावाचा देखील एक देश आहे की जिथे आपण व्यापार करू शकतो. आणि वास्को द गामा आणि बाकी अनेक लोक आहेत की जे अनेक खंडांचा शोध लावत होते, अनेक देशांचा शोध लावत होते, आणि त्यातून मग भारताचा देखील शोध लागला आणि पाश्चिमात्य लोकांना कळालं की भारत नावाचा सुद्धा एक देश, अशा प्रकारचा इथे एक प्रदेश आहे की जिथे आपण जाऊन व्यापार करू शकतो. तर समुद्रमार्गे व्यापार सुरू झाला आणि इथे आपण पाहतो की जे पाश्चिमात्य राष्ट्र आहेत किंवा युरोपियन वेस्टर्न कंट्रीज जे आहेत त्यांनी एकंदरीत भारतासोबत व्यापार सुरू केला, आणि या व्यापारामधून एक प्रकारे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळाली असं आपण म्हणू शकतो. तर हे जे चालना देण्याचं काम होतं ते कुठे ना कुठे या काळादरम्यान झालेलं आहे असं म्हणता येईल, की ज्यामध्ये आपण पाहतो की एका बाजूला ग्लोबलायझेशन ची सुरुवात झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यावेळेस काही छोटी छोटी राज्य होती. आज जे आपण भारत पाहतो पूर्ण, त्यावेळेस अशा प्रकारचं आधुनिक भारत नसायचं, तर त्याच्याऐवजी काही राजे रजवाडे त्यावेळेस अस्तित्वात होते. काही ठिकाणी मुघलांचं राज्य होतं, काही ठिकाणी मराठ्यांचं राज्य होतं, काही ठिकाणी निजाम, काही ठिकाणी राजपूत
अशा प्रकारे सर्वजण आपापला प्रदेश सांभाळत होते. आणि त्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये जेव्हा आले त्यावेळेस त्यांना कळालं की भारतामध्ये अनेक किंगडम्स आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो एक प्रकारे राज्य आहेत की जे विभागले गेलेले आहेत आणि याच्यामध्ये एकतेची कमतरता जाणवते. आणि त्यांना कळालं की या कमतरतेमधून एक गोष्ट ते की जे त्यांच्या फायद्याची ठरू शकते ती म्हणजे ते लोक भारतावरती एक प्रकारे आधिपत्य गाजवू शकतात किंवा एक प्रकारे राज्य करू शकतात. कारण जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांनी हा विचार केला नव्हता की आपण भारतावरती राज्य करू. त्यांचं भारतामध्ये येण्याचं मुख्य कारण म्हणजे इथे भारतामध्ये येऊन व्यवसाय करणे हा त्यांचा प्रमुख उद्देश होता. आणि त्यानंतर हळूहळू जेव्हा त्यांना कळायला लागलं की आपण इथे राज्य करू शकतो, सरकार नावाची यंत्रणा उभी करू शकतो, त्यावेळेस मग खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये राज्य करण्याची वृत्ती जागी झाली. आणि वेळेनुसार काळानुसार ही गोष्ट पुढे चालत राहिली आणि शेवटी मग ब्रिटिशांनी किंवा इंग्रजांनी भारतावरती राज्य करायला सुरुवात केली. तर सांगण्याचा मुद्दा हा की इथे एका अर्थाने जागतिकीकरणाची प्रक्रिया इथे आपल्याला दिसते की जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले त्याच्या आधी देखील आपला अनेक देशांशी थोडाफार, अनेक म्हणण्यापेक्षा जे जवळचे देश आहेत, शेजार देश आहेत, त्यांच्याशी आपली घेवाणदेवाण होत असेल. परंतु त्यावेळेस जसे आज आधुनिक राष्ट्र आहेत जसं आपण म्हणतो भारत, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, अफगाणिस्तान, हे जे राष्ट्र आहेत हे सर्व आधुनिक राष्ट्र आहेत की जिथे आपण एक राज्य म्हणजे काय त्याची एक परिभाषा बनवलेली आहे. आणि त्यानंतर मग असं कळतं की जर या गोष्टी फुलफिल होत असतील, यांची जर पूर्तता केली जात असेल तर मग एखादं राज्य उभं करू शकतो. तर या सर्व गोष्टींचा इथे आढावा आहे. मग इथं आपण आता पाहिलं की जागतिकीकरणासाठी इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांनी हातभार लावला. त्याच्या आधी थोडंफार जागतिकीकरण होतं, पण जेव्हा खऱ्या अर्थाने असं म्हणू आपण की इंडस्ट्रियल रिव्होल्युशन जे झालं, ज्याला आपण औद्योगिक क्रांती असं म्हणतो, ही जी औद्योगिक क्रांती झाली या औद्योगिक क्रांतीनंतर खऱ्या अर्थाने असं म्हणू शकतो आपण की जागतिकीकरणाला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. याच्या आधी असं नव्हतं की कोणी त्यांना अडवत होतं किंवा जागतिकीकरणाला काही अडथळे येत होते, परंतु जागतिकीकरण करण्याची इच्छा त्यावेळेस बाळगता आली नाही किंवा मग त्यावेळेस असं कोणतं साधन इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नव्हतं की ज्यामुळे आपण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला जास्त रिस्पॉन्स देऊ शकू. परंतु जेव्हा औद्योगिक क्रांती झाली, या औद्योगिक क्रांतीनंतर प्रत्येक युरोपियन देश, प्रामुख्याने इंग्लंड आणि त्यानंतर मग बाकी अन्य युरोपियन देश यांनी मशीन्सच्या सहाय्याने, जी मोठमोठी यंत्र होती या यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केलं. आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केल्यामुळे ते देश स्वतःच्या देशामध्ये जेवढी गरज आहे एखाद्या गोष्टीची, एखाद्या वस्तूची, त्याची पूर्तता करत होते आणि त्या व्यतिरिक्त बाकी देशांनाही पुरवू शकतील इतक्या मोठ्या प्रमाणात ते उत्पादन करू शकत होते किंवा करत होते. आणि त्यामुळे मग असं इथे पाहायला मिळतं की जेव्हा ह्या गोष्टी घडल्या, जेव्हा जागतिकीकरणासाठी पोषक वातावरण निर्माण झालं, त्यावेळेस खऱ्या अर्थाने संपूर्ण जग या प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाला आणि प्रत्येक देश इथे प्रयत्न करू लागला की कशा प्रकारे जागतिकीकरणाचा भाग बनता येईल. कारण जेव्हा औद्योगिक क्रांती झाली त्यानंतर हे साहजिक होतं की
आता संपूर्ण जगामध्ये युरोपियन वस्तू ज्या होत्या त्या पोहोचतील आणि ते झालं देखील. आज सुद्धा आपण असं पाहतो की अनेक ज्या गोष्टी आहेत, उदाहरण द्यायचं झालं तर कम्प्युटर्स, लॅपटॉप्स, मोबाईल आणि आपले ऑटोमोबाईल कंपनीज म्हणजे 4 व्हीलर्स, 2 व्हीलर्स, ह्या जे काही सर्व वस्तू आहेत, या सर्व ज्या गोष्टी आहेत, हे आज देखील आपण युरोपियन कंट्रीज मधनं इम्पोर्ट करून घेतो. आणि याचं कारण म्हणजे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट. त्यांच्याकडे तंत्र किंवा तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर विकसित केले गेलं आणि त्यांनी तंत्रज्ञानावर खूप जास्त लक्ष दिलं. त्यासाठी आपण पाहतो की आज ते देश खूप जास्त प्रगत झालेले आहेत आणि काही देश हे तुलनेने मागास राहिलेले आहेत. आणि त्यामुळे असं पाहायला मिळतं एकंदरीत इथे की जागतिकीकरणाची जी प्रक्रिया आहे ती खूप आधीपासून सुरू झालेली आहे, परंतु त्याला जी चालना मिळाली ती औद्योगिक क्रांतीनंतर मिळाली असं आपण म्हणू शकतो. आणि भारताबद्दल जर सांगायचं झालं तर 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं, परंतु खऱ्या अर्थाने भारतामध्ये जी जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली ती म्हणजे जवळपास 1991च्या नंतर, 1991, जेव्हा आपण LPG मॉडेल स्वीकारलं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, म्हणजेच उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण, या 3 संकल्पना आपण 1991 मध्ये आणल्या आणि त्यानुसार मग आपण कार्य करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर मग आपण म्हणू शकतो की भारतामध्ये देखील या सर्व गोष्टींना चालना मिळायला लागली आणि भारत सुद्धा एक मुख्य प्रवाहामध्ये येऊ लागला. तर या सर्व गोष्टी इथे घडताना आपण पाहतो. आता प्रश्न असा आहे की जागतिकीकरण ही जी प्रक्रिया आहे किंवा ही जी संकल्पना आहे ही सामान्यपणे कोणत्याही देशासाठी चांगली आहे किंवा वाईट आहे? तर याचे दोन्हीही उत्तर आहेत. एका अर्थाने चांगलं देखील आहे आणि एका अर्थाने वाईट देखील आहे. याच्यामध्ये चांगला देश किंवा चांगला उपयोग कोणता देश करून घेऊ शकतो? तर असा देश जो या तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःचा विकास करून मोठ्या प्रमाणावर जेव्हा कोणत्याही गोष्टींची किंवा वस्तूंची मर्यादेच्या बाहेर जाऊन किंवा एक प्रमाणात जेव्हा उत्पादन करतो त्यावेळेस त्या देशाला जागतिकीकरणाचा फायदा होतो. कशा प्रकारे? तर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची एक प्रकारे म्हणतो आपण की एखाद्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतो आणि त्यामधून त्याचं काही उत्पादन करतो आणि त्या उत्पादनामधून आपण संपूर्ण देशामध्ये त्या गोष्टी पुरवतो आणि जेव्हा शिल्लक राहिलेल्या गोष्टी असतील त्या आपण अन्य देशांना निर्यात करतो आणि या निर्यातीमधून त्या देशाला चांगला नफा मिळतो. जेवढ्या गोष्टी आपण बाहेर पाठवतो तेवढा आपल्याला नफा मिळतो. तर एका अर्थाने ही गोष्ट चांगली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की एखादा देश असा आहे की जिथे इंडस्ट्री अजिबात नसेल, म्हणजे उत्पादन होत नसेल, आणि जर उत्पादन होत नसेल तर प्रत्येक गोष्टीसाठी अन्य देशांच्या वरती अवलंबून राहावं लागेल. आणि जर अशी अवस्था असेल तर मग जेव्हा आपण परकीय देशांकडून एखादी वस्तू भारतामध्ये किंवा अन्य देशामध्ये आपण जेव्हा आयात करतो त्यावेळेस आपला जो पैसा असतो तो त्या परकीय देशांच्याकडे जात असतो.
आणि त्यामुळे एका अर्थाने मग असं दिसतं की अशा देशांना जागतिकीकरणाचा काही प्रमाणात तोटा देखील होतो. आणि म्हणून म्हटलं की दोन्ही गोष्टी आहेत. जागतिकीकरणाच्या काही चांगल्या बाजू आहेत आणि काही थोडेसे मर्यादा देखील आहेत. आणि त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीचा अवलंब कशा प्रकारे करून घेतो त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि आता हे पाहणं, जेव्हा आपण जागतिकीकरणाबद्दल बोलतो तर यामध्ये अनेक गोष्टी शिकायला देखील मिळतात. जसं आपण जेव्हा देश चालवण्याबद्दलच्या गोष्टी करतो त्यावेळेस मग अन्य देश जे आहेत, परकीय देश जे आहेत, त्यांच्याकडून मग आपण हे शिकू शकतो की कशा प्रकारे एक चांगला देश चालवता येऊ शकतो, कशा प्रकारे आपण या सर्व गोष्टींना हाताळू शकतो. आणि जे युरोपियन किंवा वेस्टर्न कंट्रीज आहेत त्यांचा आपण वापर करून त्यांच्याकडून जास्तीत जास्त गोष्टी कशा प्रकारे शिकता येतील हे देखील आपण पाहू शकतो. त्यामुळे जेव्हा आपण जागतिकीकरणाची प्रक्रिया स्वीकारतो त्यावेळेस फक्त आर्थिकच नाही तर सामाजिक आणि राजकीय या संकल्पना देखील महत्वाच्या ठरतात. याचं कारण म्हणजे जागतिकीकरणाचा प्रभाव आर्थिक दृष्ट्या तर पडतोच, त्यासोबतच सामाजिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या देखील पडतो. जसं की राजकीय दृष्ट्या जर सांगायचं झालं तर एक गोष्ट अशी होऊ शकते की जे आंतरराष्ट्रीय संस्था आहेत किंवा जे प्रादेशिक संस्था आहेत त्यांचा जो काही त्यांचे जे काही नियम बनवले गेलेले असतात त्या नियमांचं पालन करणं देखील तितकंच महत्वाचं होऊन बसतं. आणि त्यामुळे मग आपण असं पाहतो की युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन असेल किंवा वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा ब्रिक्स असेल, सार्क असेल, आसियान असेल, असे अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आहेत किंवा संघटना आहेत. आणि जेव्हा आपण या संघटनांचा किंवा संस्थेचा सभासद बनतो, जेव्हा आपण त्यांची सभासदता घेतो त्यावेळेस त्या संघटनेचे नियम देखील आपल्यावरती लागू होतात. आणि त्यामुळे त्या संघटनेने जे काही कायदे बनवलेले असतील किंवा जे काही नियम बनवलेले असतील त्या नियमांचा एक प्रकारे योग्य वापर करून त्याची अंमलबजावणी करावी लागते. आणि त्यामुळे आपण असं पाहतो अनेकदा की जागतिकीकरण याचा जो प्रभाव आहे तो अनेक राज्यांवरती होतो. असं आपण पाहू शकतो की जागतिकीकरणाच्या अगोदर जे राज्य होती त्या राज्यांचा एक प्रकारची काम करण्याची जी शैली होती ती पूर्णपणे वेगळी असायची. परंतु जागतिकीकरणाच्या नंतर मात्र काम करण्याची जी पद्धत आहे ती पूर्णपणे बदललेली आहे. आणि या बदललेल्या परिस्थितीमुळे आपण असं म्हणू शकतो की जे राज्याचे अधिकार होते ते अधिकार काही प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत किंवा दाबले गेलेले आहेत. कारण राज्याचं जे स्वरूप आहे ते देखील काळानुसार बदलत चाललेलं आहे. सुरुवातीला आपण पाहतो की अनेक देशांमध्ये राजेशाही अस्तित्वात होती. अनेक देशांमध्ये हुकुमशाही अस्तित्वात होती. तर एकंदरीत सांगण्याचा मुद्दा असा की त्यावेळेस लोकांना फार कमी किंमत दिली गेली राजकारणामध्ये आणि फक्त काही व्यक्तींना, काही लोकांना असे मोठे मोठे पद दिले गेले की ज्यामुळे ते निरंकुश सत्ता गाजवणं सुरू केलं. आणि हे आपण पाहतो बऱ्याचदा की या गोष्टी सर्व भारतामध्ये देखील घडलेल्या आहेत. तर
जेव्हा जेव्हा आपण राज्यकर्त्यांच्या बद्दल बोलतो त्यावेळेस त्या राज्यकर्त्यांच्या वरती एक प्रकारचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण ते नियंत्रण ठेवतो त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने असं म्हणू शकतो की पूर्णपणे एक सरकारवरती किंवा राज्यकर्त्यांच्या वरती आपण व्यवस्थित कंट्रोल ठेवलेला आहे आणि त्या कंट्रोलमुळे राज्यकर्ते देखील जास्त अधिकारांचा दुरुपयोग करत नाहीत. परंतु जर राज्यकर्त्यांच्या वरती कोणाचंही नियंत्रणच नसेल तर मग मात्र इथे अडचण निर्माण होते. हे राज्यकर्ते कोणत्याही क्षणी हुकुमशाह बनतील आणि एक हाती सत्ता चालवायला सुरुवात करतील. त्यासाठी हे महत्वाचं आहे की कशा प्रकारे आपण राज्य आणि जागतिकीकरण या दोन्ही गोष्टींकडे पाहतो. तर जागतिकीकरणाची प्रक्रिया आपण पाहिली की कशा प्रकारे त्याचा सामाजिक, आर्थिक, राजकीय परिणाम होत आहे. दुसऱ्या बाजूला आपण राज्य पाहिलं की राज्यावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे ते देखील आता आपण इथे पाहिलेलं आहे. आता आपण मुद्द्यानुसार चर्चा करूया की कोणकोणते मुद्दे इथे महत्वाचे ठरतात. तर इथे पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे जागतिकीकरणामुळे जगाच्या विविध प्रदेशांमध्ये निसर्ग आणि राज्य व्यवस्थेचा कार्यात्मक परिणामामध्ये संधी आणि आव्हाने दोन्ही समोर येताना आपण पाहतो. म्हणजेच काय, जेव्हा आपण जागतिकीकरणाबद्दल बोलतो त्यावेळेस आपल्या समोर चांगल्या संधी देखील येतात आणि आपल्या समोर काही आव्हानं देखील येतात. चांगल्या संधी या अर्थाने की जेव्हा जेव्हा आपण कार्य करत असतो त्यावेळेस आपल्या समोर अनेक असे संधी उपलब्ध होतात की जिथे आपण त्याचा योग्य वापर करून जास्तीत जास्त नफा कमवू शकतो. जसं की आता संपूर्ण जग जो आहे तो एका साखळीमध्ये बांधला गेलेला आहे की ज्याला आपण जागतिकीकरण असं म्हणतो आणि प्रत्येक देश या प्रक्रियेचा भाग झालेला आहे. आणि यामुळे काय होतं तर जे उत्पादन आहे ते उत्पादन आपण अन्य देशांमध्ये निर्यात करू शकतो आणि निर्यात केल्यानंतर त्या देशांकडनं जो पैसा किंवा नफा आपल्याला मिळतो त्याचा वापर आपण विकासात्मक गोष्टींमध्ये करू शकतो. जे काही भौतिक आणि सामाजिक राजकीय विकास करण्याची गरज आहे त्या सर्व गोष्टींसाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतात जसे की पैसे असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील तर या गोष्टी करण्यासाठी जागतिकीकरण गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत आज आपण जे पाहतो संपूर्ण जग हे एका साखळीमध्ये जोडलं गेलेलं आहे आणि त्या साखळीमध्ये जोडल्या गेल्यामुळे असं आपण म्हणू शकतो की संपूर्ण समाज, संपूर्ण जग हे एका प्रक्रियेच्या अंतर्गत चालतो आणि ती प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण की ज्यामध्ये संपूर्ण जग सामावलेलं आहे. आणि त्यासोबतच काही आव्हानं देखील येतात. त्यामध्ये आव्हानं अशा प्रकारची की जेव्हा आपण जागतिकीकरणाची संकल्पना स्वीकारतो त्यावेळेस असे मोठमोठ्या कंपनीज आहेत की जे भारतामध्ये येऊ इच्छितात किंवा मग जे विकसनशील देश आहेत
या विकसनशील देशांमध्ये येऊन गुंतवणूक करण्यास इच्छुक असतात. तर एका अर्थाने ही चांगली गोष्ट असते आणि दुसऱ्या अर्थाने थोडीशी चिंता करणारी बाब पण असते. ती अशा करता, कारण जेव्हा या मोठ्या कंपन्या, बलाढ्य कंपन्या जर भारतामध्ये आल्या किंवा अन्य विकसनशील किंवा अविकसित देशामध्ये जर आल्या, तर तिथले जे मूळ आणि छोट्या कंपन्या आहेत यांच्यावर एक प्रकारचा अन्याय होऊ शकतो. ते अन्याय या करता, कारण ह्या छोट्या कंपन्या परदेशी मोठ्या कंपन्यांचा सामना करू शकत नाही. आता आपण जर उदाहरणासाठी घ्यायचं म्हटलं तर एखादा मोठा मॉल उभा केला असेल, हे जे मोठ्या कंपनीज येतील हे मोठा मॉल उभारतील आणि यामुळे हे जे नागरिक आहेत, हे नागरिक सुद्धा किंवा लोक सुद्धा त्या मॉलमध्ये जाण्यास पसंती देतील आणि त्याची कारण अनेक असतील. त्यामध्ये डिस्काउंट एक असू शकतो, म्हणजेच कमी किमतीमध्ये वस्तू विकत घेणं, कमी किमतीमध्ये वस्तू मिळू शकतात आणि जर ते करत असू तर लोक त्याचा फायदा होतो म्हणून मॉलकडे वळतील आणि तिथून खरेदी सुरू करतील. आणि जर असं झालं तर मग मात्र जे छोटे व्यवसाय आहेत, छोटे दुकानदार आहेत, ते मात्र इतक्या मोठ्या कंपनींचा सामना करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यावरती त्यांचा जो व्यवसाय आहे तो बंद करण्या वेगळा काही पर्याय उपलब्ध नसतो. त्यासाठी त्यांना ते जे स्मॉल किंवा छोटे कंपनीज असतील त्यांना बंद करावं लागेल. तर एकंदरीत ही अशा प्रकारची प्रक्रिया आहे जी चालते. तर एका बाजूला जागतिकीकरण जे मी आता म्हटलं आणि दुसऱ्या बाजूला राज्य आहे. तर जागतिकीकरणाचा फायदा त्यांना होतो जे विकसित राष्ट्र आहेत आणि जे ज्या देशांमध्ये इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. दुसऱ्या बाजूला असे काही राष्ट्र आहेत की जिथे इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली नाहीये आणि त्यामुळे त्या देशांना जागतिकीकरणाचा तोटा होऊ शकतो. आणि याचंच कारण आहे की ज्यामुळे अनेक देश या प्रक्रियेमध्ये येण्यास थोडा वेळ घेतात किंवा थोडा विचार करतात. आणि जेव्हा असं त्या देशांना वाटतं की आता आपले जे मूळ छोट्या कंपनीज आहेत हे बलाढ्य मोठ्या कंपन्यांचा सामना करू शकतील, त्यावेळेस जागतिकीकरणाचा जो स्कोप असतो किंवा त्यामध्ये ज्या संधी असतात त्यांना पूर्णपणे मोकळं केलं जातं की जेणेकरून हे देश त्या प्रक्रियेमध्ये सामावतील. तर एकंदरीत प्रत्येक देशाची एक प्रोटेक्शनिझमची पॉलिसी असते. म्हणजेच काय तर सुरक्षा. आपल्या देशामधली जी इंडस्ट्री आहे, आपल्या देशामधले ज्या ज्या काही कंपनीज आहेत, त्या सर्व कंपनीजचा एक प्रकारचं सुरक्षित असणं किंवा त्या कंपन्या सुरक्षित असणं हे महत्वाचं आहे की जेणेकरून जरी त्या कंपन्यांनी नफा मिळवला, छोट्या कंपन्या जर म्हणजे लोकल कंपनीज ज्या आहेत, स्थानिक कंपनीज ज्या आहेत, व्यवसाय जे आहेत, त्यांनी जरी नफा मिळवला तरी तो नफा पूर्णपणे भारतामध्येच खर्च होईल याची खात्री असते. परंतु जे परकीय कंपन्या असतात ते मात्र आपला पैसा त्या मूळ देशांमध्ये परत घेऊन जातात आणि त्यामुळे मग असं दिसतंय एकंदरीत की
भारत किंवा जे कोणते विकसनशील देश असतील किंवा अविकसित देश असतील त्यांना याचा तोटा सहन करावा लागू शकतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की याचे काही संधी देखील उपलब्ध आहेत आणि काही आव्हानं देखील उपलब्ध आहेत. आणि जागतिकीकरणाबद्दल जेव्हा बोलतो तर याचे अनेक संकल्पना आहेत. याची व्याख्या देखील अनेक मार्गाने केली जाऊ शकते. याचं कारण म्हणजे असं की ते जागतिकीकरण अनेक विषयांशी निगडीत आहे आणि त्यामुळे विविध जे सैद्धांतिक आणि राजकीय विषय असतात तिथून देखील याचा अर्थ लावला जाऊ शकतो. तर जागतिकीकरण या दोन्ही गोष्टींसाठी महत्वाचं आहे. एका बाजूला असं आपण म्हणतो की राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिणाम इथे आपण पाहू शकतो आणि जागतिकीकरणाची जी प्रक्रिया आहे ती सतत चालू राहते आणि याचा जो व्याप आहे तो खूप जास्त मोठा आहे. जागतिकीकरण म्हणजे एका वाक्यामध्ये त्याला आपण स्पष्ट करू शकत नाही. त्याचा व्याप खूप जास्त मोठा आहे, त्यामुळे अनेक अंगांनी याचा अनेक अर्थ लावले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये मूळ प्रश्न जो आहे तो अशा प्रकारचा की जागतिकीकरणाचा राज्य सत्तेच्या ऱ्हासाशी संबंध आहे का? आपण जेव्हा जागतिकीकरणाबद्दल बोलतो त्यावेळेस या जागतिकीकरणामुळे जे राज्याचे अधिकार आहेत ते अधिकार कमी होतात का? तर याचं उत्तर आपण दोन्ही बाजूने देऊ शकतो की होय, जागतिकीकरणामुळे राज्य सत्तेच्या ऱ्हासाशी एक प्रकारे म्हणू आपण की संबंध आहे आणि त्यामुळे या दोन्ही देशांच्या किंवा दोन्ही संकल्पनांमध्ये फरक देखील तितकाच आहे. जागतिकीकरण आणि राज्यसत्ता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि यातूनच एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो की जागतिकीकरणाचा राज्याच्या अधिकारांवरती प्रभाव पडतो. ते कशा प्रकारे आहे ते आपण पुढे पाहणार आहोतच. समकालीन जागतिकीकरण जे आहे ते राष्ट्र राज्यामधील राजकारणाला मर्यादा घालते का, हा देखील एक कळीचा मुद्दा आहे. जे जागतिकीकरण आहे ते जागतिकीकरण नेशन स्टेट किंवा राष्ट्र राज्य, ज्याला आपण इंग्लिशमध्ये नेशन स्टेट असं म्हणतो, तर या नेशन स्टेट वरती काही प्रभाव टाकतो का, याच्यावर काही मर्यादा येतात का, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. जी जागतिकीकरणाची प्रक्रिया जी आहे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रक्रियांचा संदर्भ जो आहे तो इथे येतो की ज्यामुळे जग अधिक एकमेकांशी जोडलेले आणि परस्परावलंबी होत जाते आणि ज्यामुळे एकल जागतिक प्रणालीची निर्मिती होते. तर इथे आर्थिक त्यासोबतच जे पुढचे घटक आहेत ते म्हणजे व्यक्ती आणि बहुराष्ट्रीय कंपन्या, इंडिव्हिज्युअल्स, त्यासोबतच MNCs, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या की जे एका देशामध्ये त्याचा उगम होतो आणि त्याचा प्रसार मात्र अनेक देशांमध्ये पाहायला मिळतो. जसं की मायक्रोसॉफ्ट ही अमेरिकन कंपनी आहे, परंतु त्याचं अस्तित्व भारतामध्ये देखील पाहायला मिळतं. अमेझॉन हे देखील काही प्रमाणात तसंच आहे. अमेझॉन देखील अमेरिकन कंपनी आहे, परंतु भारतावर त्याचा प्रभाव आहे.
त्यासोबतच ह्युंडाई किंवा होंडा हे अनेक जे कंपनीज आहेत किंवा टोयोटा हे बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत की ज्याचा उगम एका राष्ट्रामध्ये होतो, परंतु त्याचा प्रसार मात्र संपूर्ण जगामध्ये होताना पाहायला मिळतो. त्यामुळे या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचा खूप मोठा वाटा असतो. तर हे जे बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत हे जागतिकीकरणाला एक प्रकारे पाठबळ देण्याचं कार्य करतात, कारण या कंपन्यांच्या मुळेच अनेक देशांच्या सरकारांना देखील फायदा होत असतो. तो फायदा अशा प्रकारे की जेव्हा जेव्हा एखादी कंपनी भारतामध्ये येऊन कार्य करते त्यावेळेस त्याचा व्याप वाढत जातो, त्याचा नफा वाढत जातो आणि त्यावरती तिथलं स्थानिक सरकार अशा कंपन्यांच्या वरती काही प्रमाणात कर लागू करते, टॅक्स लावला जातो आणि या टॅक्स मधून विकासात्मक कामं आणि त्यांनी बनवलेले जे कायदे नियम आहेत हे सर्व प्रत्येक देशावरती लागू होतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यांना देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यासोबतच गैर किंवा बिगर सरकारी संस्था जे असतात ज्यांना आपण एनजीओ असं म्हणतो, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स, हे जे एनजीओ असतात यांना देखील कोणती मर्यादा नसते किंवा कोणती बाउंड्री नसते. हे सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरती कार्य करत असतात. समाज घडवून आणणं किंवा समाज परिवर्तन करणं किंवा सकारात्मक जे बदल याची गरज आहे ते सकारात्मक बदल घडवून आणणं, अशा अनेक गोष्टी बिगर सरकारी संस्था किंवा एनजीओच्या मार्फत केल्या जातात. त्यासोबतच संस्थात्मक गुंतवणूकदार जे असतात, जर आपण इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असं म्हणतो किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, की जे मोठमोठ्या कंपन्या असतात की जे गुंतवणूक करण्यासाठी तयार असतात. त्यासोबतच गुन्हेगारी संघटना देखील आहेत. आपण अनेकदा असं पाहतो की जे गुन्हेगारी संघटना आहेत त्यांचा देखील प्रसार संपूर्ण जगामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यासोबतच जे प्रसार माध्यम आहेत यांचं देखील खूप मोठं योगदान इथे आपल्याला पाहायला मिळतं. आणि या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जागतिकीकरणाचा जो प्रसार आहे त्याचा परिणाम मात्र राज्यावरती होत असतो. जागतिकीकरण हे भांडवलशाही विस्ताराच्या ऐतिहासिक प्रक्रियेचे अंतिम उत्पादन आहे की ज्याचा उगम युरोपमध्ये झाला आणि जग व्यापले गेले. जागतिकीकरण जे आहे हे भांडवलशाही विस्ताराच्या ऐतिहासिक प्रक्रियेचं एक उत्पादन आहे. म्हणजे आपण म्हणतो की भांडवलशाही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था चालण्यामागील जे सिस्टम किंवा यंत्रणा असते ती म्हणजे ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरण. तर जागतिकीकरणाची जी प्रक्रिया आहे किंवा जी संकल्पना आहे ही मुळात भांडवलशाही व्यवस्थेचाच एक भाग आहे की जिथे फ्री मार्केट सिस्टमचा अवलंब केला जातो. तिथे कोणत्या प्रकारचं सरकारचं नियंत्रण नसतं, परंतु मार्केट स्वतःला करत असते. त्यासोबतच जागतिकीकरण ही एक जगभरातील आपण की लोक, कंपन्या आणि सरकारमधील परस्पर संवाद आहे आणि एक प्रकारचं एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया आहे. हे जे अनेक लोक असतात, जे कंपन्या असतात,
सरकारमधील परस्पर संबंध असतात आणि त्याच्यामध्ये एक एकत्रितची किंवा एकत्रीकरणाची जी प्रक्रिया असते त्याच्यावरती इथे लक्ष वेधलं जातं आणि इथे मुक्त व्यापार करण्यासाठी मुभा असते. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीचा जो पहिला मोठा विस्तार झाला तो म्हणजे जवळपास 19व्या शतकात युरोपमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं. जे की आपण आता थोड्या वेळापूर्वीच पाहिलं. औद्योगिक क्रांतीनंतर जेव्हा औद्योगिक क्रांती झाली त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला खूप वेग आला आणि ही जी संकल्पना आहे जागतिकीकरण याचा प्रसार संपूर्ण जगामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं. दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाहीचा किंवा कॅपिटलिझमचा आणखी विस्तार झाला आणि हे जे बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत यांचा उदय झाला. यांचं उत्पादन जे होतं ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेलं आणि यापुढे देखील आंतरराष्ट्रीयकरण वाढतच गेलं किंवा ज्याला आपण इंटरनॅशनलायझेशन असं म्हणतो, आंतरराष्ट्रीयकरण. तर इथे आपल्याला सर्वांना ही एक गोष्ट सामान्यपणे पाहायला मिळते की औद्योगिक क्रांतीच्या प्रभावामुळे जागतिकीकरणाला चालना मिळाली. खूप मोठ्या प्रमाणात पहिला टप्पा गाठला गेला असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा महायुद्ध जेव्हा संपलं त्याच्यानंतर भांडवलशाहीचा उदय होत गेला, त्याचा विस्तार होत गेला आणि त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या उदयास आल्या आणि त्यांनी राष्ट्रीय कंपन्यांचं रूपांतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये केलं की ज्यामुळे त्यांचा प्रभाव अनेक देशांवरती पाहायला आजही मिळू शकतो. आर्थिक क्षेत्रात सांगायचं झालं तर ब्रिटन वुड्स ही जी प्रणाली त्यावेळेस आणली गेली त्यामुळे उदारीकरणास चालना मिळाली, लिबरलायझेशन, की ज्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप कशा प्रकारे कमीत कमी करता येऊ शकतो आणि जे खासगी मार्केट आहे, व्यवसाय आहे, तो कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने टिकवता येऊ शकतो याच्यावर इथे चर्चा पाहायला मिळते. ब्रिटन वुड्स मधून ज्या संस्था पुढे आल्या त्या म्हणजे IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक, जागतिक बँक. तर यामधून नेमकं काय होतं तर हे जे संस्था आहेत, आंतरराष्ट्रीय संस्था, यांचा प्रभाव आपल्याला जागतिकीकरण आणि राज्य यांच्यावरती पाहायला मिळू शकतो. तर राज्याची जी मर्यादा आहे ती एक प्रकारे दाबून राहिली गेली आणि आंतरराष्ट्रीय त्याला मात्र वेग प्राप्त झाला आणि ही जागतिकीकरण हे प्रामुख्याने सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूशी निगडित आहे. त्याच्यामध्ये परस्पर संवाद आहे आणि एकत्रीकरणाची आर्थिक प्रक्रिया देखील आहे. म्हणजेच काय की सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंशी जागतिकीकरण जोडले गेलेलं आहे आणि एकत्रीकरणाची आर्थिक प्रक्रिया देखील इथे आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे विवाद आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्दीपणा हे जागतिकीकरणाच्या इतिहासाचे मोठे भाग राहिलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर एकंदरीत जागतिकीकरणाचा जो आहे तो राज्यांवरती मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात
राज्य महत्वपूर्ण घटक राहिलेला आहे आणि काही प्रमाणात स्वायत्तता देखील टिकून ठेवलेली आहे. म्हणजे असं आपण म्हणतो की ग्लोबलायझेशनमुळे किंवा जागतिकीकरणामुळे राज्यावरती काही मर्यादा आल्या, हे जरी सत्य असलं तरी हे देखील तितकंच महत्वाचं आहे की राज्याची स्वायत्तता अजूनही काही प्रमाणात टिकून राहिलेली असल्याचं पाहायला मिळतं. परंतु ही परिस्थिती असमान आहे हे देखील विसरून चालणार नाही. या जागतिकीकरणामुळे काही राज्य कमकुवत झाले आणि काही राज्य हे शक्तिशाली बनलेले आहेत. कमकुवत झाले जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस असं पाहता येईल की राज्यांच्या वरती अनेक मर्यादा टाकल्या गेल्या, त्यांच्या अधिकारांवरती अंकुश लावण्यात आले आणि त्यामुळे फ्री मार्केट इकॉनॉमी जी आहे, मुक्त व्यापार व्यवस्था ज्याला म्हणतो आपण, तर त्यामुळे राज्याचे जे अधिकार आहेत ते कमी होत गेले आणि लोकांचे किंवा खासगी जीवनात जे लोक आचरण करत असतात त्या लोकांचे जे अधिकार आहेत ते वाढले. यामधूनच जागतिकीकरणामुळे सुद्धा काही देश शक्तिशाली झाल्याचं देखील पाहायला मिळतं. जसं की विकसित देश आहेत. विकसित देश हे पहिल्यापासून इंडस्ट्रीवरती लक्ष देत आलेले आहेत, उत्पादनावरती लक्ष देत आलेले आहेत. त्यामुळे असं म्हणू शकतो आपण की या देशांचा इथे एक प्रकारचा नफा झालेला आहे, त्यांचं प्रॉफिट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर याचा अर्थ हा राज्याचा अंत आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर एका अर्थाने त्याचा ऱ्हास आहे किंवा मग त्याची ताकद कमी झाली असं आपण म्हणू शकतो, परंतु पूर्णपणे ऱ्हास झालेला आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळे त्याचा इथे असा अर्थ येतो की राज्याचा जो अधिकार आहे किंवा राज्याचे जे काही कार्य असतात किंवा जे अधिकार आहेत ते पूर्णपणे संपुष्टात आलेले नाहीत. फक्त त्यांचे जे अधिकार आहेत किंवा जे शक्ती आहे त्याच्यामध्ये परिवर्तन होत असल्याचं पाहायला मिळतं. आर्थिकदृष्ट्या जागतिक अर्थव्यवस्था आता एका अर्थाने राज्याच्या नियंत्रणाखाली राहिलेलं नाहीये. कारण आज जे आपण आर्थिक व्यवस्था पाहतो किंवा अर्थव्यवस्था ज्याला आपण म्हणतो ती पूर्णपणे राज्याद्वारे नियंत्रित केली जात नाही. तर त्याच्याऐवजी हे जे अनेक घटक आहेत, राज्याव्यतिरिक्त जे अनेक घटक आहेत, MNCs आहेत किंवा मग अजून NGOs आहेत, मोठमोठ्या गोष्टी अजून आहेत, तर यांच्यामुळे एक अर्थाने म्हणू शकतो आपण की जागतिक अर्थव्यवस्था चाललेला आहे आणि ते नियंत्रित करत आहे. तर एका राष्ट्राची अर्थव्यवस्था किती असू शकते, तर त्या राष्ट्रापुरती असू शकते, परंतु संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था एक देश सांभाळू शकत नाही. त्यामुळे मग मुक्त अर्थव्यवस्थेचा पर्याय उपलब्ध राहतो की ज्यामध्ये आपण अनेक मोठमोठ्या कंपन्या पाहतो की जे इथे कार्य करत असतात आणि सतत एक विकासाच्या मार्गावरती चाललेलं पाहायला मिळू शकतो. काही वर्षापूर्वी दळणवळण आणि वाहतूक या सर्व ज्या गोष्टी आहेत याच्यावरती राज्याचं नियंत्रण असायचं, परंतु आता मात्र बाजारपेठ सर्वांसाठी उपलब्ध झालेल्या आहेत आणि यांच्या ज्या सीमा असायच्या
त्या सर्व सीमा देखील आता संपलेल्या आहेत. त्यामुळे वस्तू आणि सेवांचा आपण वापर करू शकतो, घेवाणदेवाण करू शकतो आणि त्यामुळे अशा अनेक गोष्टी इथे चालत असलेले पाहायला मिळतात. जरी राष्ट्रीय ओळख वेगळी असली आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींवर आर्थिक आणि वित्तीय धोरणांचे वर्चस्व असले, तरीही बाजार आणि समाज एकमेकांसाठी संवेदनशील होत राहिलेला आहे. म्हणजे एकमेकांशी ते निगडीत आहेत, एकमेकांवरती अवलंबून आहेत. तर एका बाजूला समाज आहे आणि दुसऱ्या बाजूला बाजार आहे, मार्केट. तर हे देखील एकमेकांशी निगडीत आहेत. त्यामुळे फक्त राज्यच नाही तर समाज किंवा मार्केट स्वतः अर्थव्यवस्थेला नियंत्रित करत असल्याचं पाहायला मिळतं. ते एका देशाच्या अर्थव्यवस्थेच्या पतनामुळे इतर देशावर देखील परिणाम होताना आपण पाहिलेला आहे. कारण जेव्हा आपण ग्लोबलायझेशन बद्दल बोलतो त्यावेळेस प्रत्येक देश हा एकमेकांवरती अवलंबून असतो. काही गोष्टींची आपण आयात करतो, काही गोष्टी आपण निर्यात करतो आणि यामुळे असं आपण म्हणू शकतो की एका देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती दुसऱ्या देशावरती अवलंबून असते. आणि यामुळे एका अर्थाने ते आपण असं म्हणतो की देशाचा किंवा अर्थव्यवस्थेचा जो पाया असतो हा एकमेकांवरती अवलंबून असतो किंवा संपूर्ण जग हे एकमेकांशी निगडीत आहे, एकमेकांशी जवळीक साधून असतं. या अगोदर जे अर्थव्यवस्थेच्या गोष्टी होत्या त्या राज्यामार्फत व्यवस्थापित किंवा नियंत्रित केल्या जात होत्या, परंतु आता मात्र तसं होत नाही. हे जागतिक मंदी किंवा मग चलनवाढ आणि व्यापार, टॅक्स या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींचा प्रभाव संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवरती पडतो आणि मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय शासन आणि संस्था निर्माण झालेल्या आहेत ज्या आता आंतरराष्ट्रीय क्रियांचे संपूर्ण क्षेत्र नियंत्रित करतात. ते आंतरराष्ट्रीय शासन जे आहे किंवा संस्था ज्या आहेत त्यांचं एक प्रकारचा उदय झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे या संस्था आता संपूर्ण देशांना किंवा संपूर्ण जगाला नियंत्रित करत आहेत असं आपण म्हणू शकतो. 20व्या शतकाच्या सुरुवातीस जगभरामध्ये जवळपास 37 आंतरसहकारी संस्था होत्या ज्याला आपण इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स असं म्हणतो आणि जवळपास 176 आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था होत्या ज्याला आपण एनजीओज म्हणतो किंवा INGOs, इंटरनॅशनल नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स. परंतु गेल्या शतकात मात्र त्यांची संख्या ही अनेक पटीने वाढलेली आहे. 20व्या शतकात ज्या आंतरसरकारी संस्था 37 होत्या त्याचा आता व्याप वाढून 300 पर्यंत पोहोचलेला आहे. जवळपास 300 आंतरसरकारी संस्थांचा उदय झाल्याचं पाहायला मिळतं. त्यासोबतच 20व्या शतकामध्ये केवळ 176 INGOs होते किंवा स्वयंसेवी संस्था होत्या, परंतु आता जवळपास 4000 स्वयंसेवी संस्था पाहायला मिळतात. तर यामधून हे स्पष्ट होतं की याचं महत्व किती वाढत चाललेलं आहे आणि हे देखील तितकंच स्पष्ट आहे की यानंतरची जी जागतिक अर्थव्यवस्था असेल ती राज्यामार्फत नाही तर राज्याव्यतिरिक्त जे अनेक घटक आहेत त्यांच्या मार्फत नियंत्रित केली जाईल. हे जे युरोपियन युनियन ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणून आपण पाहू शकतो, ज्याला आपण सुप्रा स्टेट बॉडी असं देखील म्हणतो, की ज्यामध्ये आपण सुप्रा स्टेट मध्ये काय करतो तर सर्व राज्य एकत्रित आले आणि त्यांनी एक प्रादेशिक संघटना स्थापन केली ज्याला आपण युरोपियन युनियन असं म्हणतो.
की जे या सर्व राष्ट्रांना नियंत्रित करेल, त्यांच्यावरती एक सामान्य किंवा कॉमन चलन लागू करू शकते. आणि याचं कारण म्हणजे या देशांना समजलं होतं की जपान आणि अमेरिका हे खूप वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत आणि यांच्या जर स्पर्धेला जर तोंड द्यायचं असेल तर मग एक मोठी संघटना असणं आवश्यक आहे. आणि म्हणून मग त्यावेळेस स्वेच्छेने सर्व देश एकत्र आले, युरोप मधले बहुतांश देश एकत्र आले आणि त्यांनी हा निर्णय घेतला की आपण एक प्रादेशिक संघटनेचं स्वरूप प्राप्त असलेली एक संस्था उभी करू आणि आपले जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांना देऊ आणि एका अर्थाने सामूहिक विकास करता येऊ शकेल. आणि हे जे आंतरराष्ट्रीय कायदे आणि बदल जे होत असतात त्याचा प्रभाव देखील राज्यांवरती पडत असतो आणि इथे कोणीही कोणत्याही प्रकारची जबरदस्ती एकमेकांवरती करत नसतो. सर्व देश स्वइच्छेने एकत्र येतात आणि ते जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा अवलंब करतात. तर जे जे नवीन आंतरराष्ट्रीय कायदे बनवले गेलेले आहेत त्यांचा अवलंब करणे हे प्रत्येक देशाचं एक प्रकारचं कर्तव्य असतं आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या अधिकारांवरती किंवा राज्यांच्या अधिकारावरती एक प्रकारची मर्यादा येते असं आपण म्हणू शकतो. तर आजच्या या सादरीकरणामध्ये आपण इथेच विराम घेऊयात. धन्यवाद.